हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत सेशन 24 इंग्लिशमध्ये। तर बघा, टायपिंग प्रॅक्टिस करून घ्या आणि त्यानंतर आपल्याला सोडवायचं आहे सेल्फ पाथ लर्निंग। जे मेन आहे ते सोडवणार आहोत मी। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। याच्यामध्ये बघा 8 क्वेश्चन्स आहे आणि इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा पहिला क्वेश्चन काय म्हणता आहे, विच ऑफ द फॉलोइंग टेम्पलेट विल यू यूज टू क्रिएट अ मंथली एक्सपेन्स शीट इन MS एक्सेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे, हाऊस होल्ड मंथली बजेट। नेक्स्ट, आयडेंटिफाय विच ऑफ दिस स्टेप्स आर करेक्ट टू यूज अ टेम्पलेट इन MS एक्सेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन एक आहे, MS एक्सेल सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट, सिलेक्ट द मोस्ट सुटेबल टेम्पलेट अँड क्रिएट बटनावर क्लिक करावं लागेल। नेक्स्ट, आयडेंटिफाय विच ऑफ दिस स्टेप्स आर कन्सर्न टू सेव्ह अ न्यू फाईल इन MS एक्सेल सो दॅट यू कॅन कम बॅक टू एडिट इट म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर ऑप्शन बी आहे, फाईल मेनू, सेव्ह ॲज ऑर सेव्ह लोकेशन, एंटर फाईल नेम अँड सेव्ह, हे त्याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट, युअर फ्रेंड इज न्यू टू MS एक्सेल, हेल्प हिम आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग ग्राउंड ग्रुप्स फ्रॉम द होम टॅब ही कॅन यूज टू चेंज द करेन्सी इन धिस फाईल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर नंबर ग्रुप आहे। नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट सेट of steps used to change the currency of selected cells in MS एक्सेल म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर पहिलेच आहे, क्लिक ऑन द नंबर फॉर्मॅट ऑप्शन, सिलेक्ट करन्सी, सिलेक्ट रुपीज सिम्बॉल अँड क्लिक ओके, हे त्याचं उत्तर असणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेल वर्जन 365 कॅन बी यूज ऑनलाईन इन अ वेब ब्राउझर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ट्रू आहे। नेक्स्ट, विच ब्राउझर कॅनॉट बी यूज टू ॲक्सेस MS 365 म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन डी आहे। नेक्स्ट, फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन विच आर नॉट द बेनिफिट ऑफ यूजिंग एक्सेल 365 म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ऑप्शन सी आहे, ऑक्युपीज अ लॉट ऑफ स्पेस वेन इन्स्टॉल, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर एस करा, गो टू होमवर क्लिक करा। अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स आहे। तर पहिला क्वेश्चन्स, विच ऑफ द फॉलोइंग विल इनेबल टू यूज टू सी द रो अँड कॉलम्स हेडर्स म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर शो हेडर रोज आहे, हेडर आहे। अंडर अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट विच करन्सी टाईप डू यू नीड अ सिलेक्ट फॉर चेंजिंग अ डॉलर सिम्बॉल टू INR म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर सेकंड नंबरला आहे। व्हॉट हॅपन्स इन द कॉलम्स फॉर डिफरन्सेस वेन द प्रोजेक्टेड कॉस्ट अँड ॲक्च्युअल कॉस्ट आफ्टर म्हटलेलं आहे, डिफर म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर द व्हॅल्यू चेंज टू रेड कलर आहे। व्हॉट आर द बेनिफिट ऑफ मेंटेनिंग अ मंथली एक्सपेन्सेस शीट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर पहिलं, त्यानंतर सेकंड अँड थर्ड आहे, तिन्ही आहे। आयडेंटिफाय द सेव्ह बटन प्रेझेंट ऑन द टॉप ऑफ अ डॉक्युमेंट इन MS एक्सेल म्हटलेलं आहे। तर सेव्ह ऑप्शन हे आहे। हाऊ डज गुगल ट्रान्सलेट हँडल द ट्रान्सलेशन ऑफ स्पोकन लँग्वेज इन रिअल टाईम म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर व्हॉइस इनपुट अँड आउटपुट आहे। विच इनपुट मेथड इज कॉमनली यूज टू कन्वर्शन मोड फॉर इन ट्रान्सलेट स्पोकन लँग्वेज म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर व्हॉइस इनपुट आहे। विच ऑफ द फॉलोइंग ॲक्शन अलाउ यू टू शेअर अ व्हिडिओ फ्रॉम अ स्पेसिफिक टाईम स्टॅम्प विदाऊट कॉपिंग द URL म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर शेअर बटन आहे। व्हॉट इज टेक्नॉलॉजी एंटरटेनमेंट डिझाईन ऑर TED टॉक म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर
अ मीडिया ऑर्गनायझेशन दॅट पोस्ट टॉक ऑनलाईन फॉर फ्री डिस्ट्रीब्युशन आहे. आयडेंटिफाय द राईट ॲप यूज टू कॅप्चर इन लार्ज फोटो ऑफ अन ऑब्जेक्ट ऑर लिव्हिंग थिंग थॉट अ स्मार्टफोन. कॅमेरा म्हटलेला आहे तर डिजिटल मायक्रोस्कोप आहे त्याचं उत्तर. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक संपूर्ण सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये बघा 10 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यानंतर इथून स्टार्ट करा. तर पहिला क्वेश्चन्स बघा. इन द डिस्प्ले शीट सिलेक्ट द सेल B15 कॉस्ट ऑफ सेल, मेक इट मिडल अलाइन युजिंग होम टॅब. अलाइनमेंट ग्रुप म्हटलेला आहे. तर दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये बघा आपल्याला B3 या सेलला सिलेक्शन करायचं आहे. तर B3 या सेलला सिलेक्शन करा. कॉलमचा B15 म्हटलेला आहे तर सॉरी B15ला म्हटलेला आहे तर B15ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला मिडल अलाइन करायचा आहे. तर बघा इथे मिडल अलाइन दिलेला आहे. बघा या ठिकाणी मिडल अलाइन इथं दिलेला आहे तर इथून मिडल अलाइन करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given worksheet, select the text Prakash Stationery Store and align left using home tab. Alignment group म्हटलेला आहे तर दिलेल्या स्प्रेडशीट मध्ये प्रकाश स्टेशनरी स्टोर या नावाला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर त्याला लेफ्ट अलाइन करा म्हणत आहे. तर इथून बघा लेफ्ट अलाइन इथे दिलेला आहे तर इथून लेफ्ट अलाइन करा अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given Excel sheet, select cell D9 to F9 and merge the selected cell using merge and across option and make it align right. Home tab to align group म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला D9 ते F9 ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर D9 ते F9 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. D9 तर F9 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. D9 टू F9 पर्यंत सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर मर्ज अक्रॉस करायचं आहे त्याला. त्यानंतर इथे बघा अलाइनमेंटमध्ये जायचं आहे आणि इथून मर्ज अक्रॉस करा. मर्ज अक्रॉस केलं त्यानंतर अलाइन राईट करा म्हणत आहे तर इथून राईट अलाइन इथून द्यायची आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given worksheet, select cell F3 and change its font size to 10 using home tab. Font group and also apply standard red fill color to using home tab. Font group म्हटलेला आहे तर सेल F3 ला सिलेक्शन करा. तर कॉलमचा F घ्या, रोचा 3 घ्यायचा आहे. त्यानंतर त्याची फॉन्टची साईज 10 करा म्हणत आहे तर फॉन्टच्या साईजमध्ये जा आणि तिथून त्याची साईज 10 करायची आहे. साईज 10 झाली त्यानंतर आपल्याला स्टँडर्ड रेड फिल कलर द्यायचा आहे. तर फिल कलर देण्यासाठी आपल्याला इथे फिल कलरमध्ये यावं लागेल आणि स्टँडर्ड रेड कलर इथून त्याला अप्लाय करायचा आहे अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. ओके करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given Excel sheet, select text Confringo IT services and change its font size to 20 म्हटलेला आहे. तर बघा जे नाव सांगितलं आहे त्या नावाला सिलेक्शन करा. साईजमध्ये जायचं आहे आणि किती साईज करायची आहे 20 करायची आहे तर इथून आपल्याला 20 घ्यायचे आहे आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स.
In the given worksheet, to display the cell text on multiple lines rather than one long line, select B3 and click on the wrap text under the home tab alignment group म्हटलेला आहे. तर सिलेक्ट दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल B3 ला सिलेक्शन करा म्हणते, तर कॉलमचा बी घ्या आणि रोचा 3 घ्यायचा. तर B3 ला सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला व्रॅप करा म्हणत आहे. तर इथे व्रॅप फंक्शन दिलेला आहे, तर व्रॅपवर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा आणि नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे इथून. इन द गिवन शीट मर्ज the 2-3 cells in the one cell, select the B2 to J2 cells and click on the merge center option home tab alignment group म्हटलेला आहे. तर आपल्याला B2 पासून B2 ला सिलेक्शन करायचं आहे. B2 ते J2 ला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर याच्यातून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं आहे इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given worksheet, to quickly format a table in a different style, click on cell B6, then click on the format as a table under the home tab style groups, then select any style म्हटलेला आहे. तर आपल्याला B6 ला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला फॉर्मॅट ॲज अ टेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्यातून कोणतंही एक टेबल घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. In the given Excel sheet, to sort any data from largest to smallest or smallest to largest, select cell H6, click on the sort and filter option under the home tab editing group and then select sort A to Z म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला सॉर्ट करायचं आहे, तर सेल H6 ला सिलेक्शन करायचं आहे. तर H6 पासून तिथपर्यंत सिलेक्शन करून घ्या H6 ला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, सॉर्ट अँड फिल्टरमध्ये जायचं आहे आणि कोणतं सॉर्ट अँड फिल्टर वापरायचं आपल्याला इथे दिलेलं आहे A to Z म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये जाऊन आपल्याला A to Z नावाचा सॉर्ट फिल्टर इथे वापरायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन पहा. In the given workbook, to delete an unused row, select row 10, then click on the delete sheet rows option under the home tab cells group and delete option, select the delete sheet row म्हटलेला आहे. तर सिलेक्ट रो नंबर 10 ला आपल्याला डिलीट करायचा आहे. तर रो नंबर 10 ला सिलेक्शन करा, डिलीटच्या ऑप्शनमध्ये जा आणि डिलीट शीट रोवर क्लिक करायचं आहे इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर सबमिट करा. तशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. ओके करा. त्यानंतर इथे आपल्याला सिम्युलेशन्स क्वेश्चन सोडवायचे आहे, तर सिम्युलेशन्सवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर इथून पहिला क्वेश्चन स्टार्ट करा. In Microsoft Excel, type household expense in the search bar area. From the display result, select the household monthly budget template and then create it म्हटलेला आहे. तर इथे सर्च करायचं आहे हाऊसहोल्ड मंथली बजेट या शीटवर क्लिक करा आणि इथे क्रिएट बटनावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे इथून अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट यूज ऑफ सेव्ह ॲज मेक ऑफ कॉपी ऑफ वर्किंग शीट अँड कीप द ओरिजिनल शीट इंटॅक्ट. सो save the given sheet on your desktop using save as with the name monthly expense sheet म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर फाईलमध्ये जा आणि याच्यातून सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. डेस्कटॉप निवडा, त्यानंतर त्याला नाव द्यायचं आहे, नाव द्या आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करून आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर इथे क्लिक करा अशा प्रकारे. शेवटचं बघा आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा, नेक्स्ट करायचं आहे. पहिला क्वेश्चन बघा,
USB is designed to support several external device without using a expansion card or slot म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर ट्रू आहे. The number of bits that can travel simultaneously down a bus is known as the bit width म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर false आहे. Every computer system has two basic categories of buses, system buses and expensive buses म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर ट्रू आहे. Pathway that support communication among the various electronic components on the system board are called म्हटलेलं आहे, तर याला काय म्हटलं जाते, बस लाईन म्हटले जाते. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. एंड एक्झाम करा आणि त्यानंतर यामध्ये ते नाव टाईप करून एंड करायचं आहे. ओके करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 24 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.